खरं तर महायुतीचा मेळावा 2-3 दिवसापूर्वी झाला आणि त्या संदर्भात महायुतीच्या मेळाव्यामध्येच खरं तर कुरबुर सुरू होती आणि काल नितेश राणेंनी जी शिंदे गटाची लायकी काढली ती योग्यच पद्धतीने काढलेली आहे। पहिल्यांदाच नितेश राणे खरं बोलले की ह्यांची लायकी काय आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातली जे शिंदे गटाचे कार्यकर्ते आहेत त्यांची लायकी ही आहे की विकासासाठी निधी आणायचा नाही, फक्त पैशाची आमिष द्यायची आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करायचा। हेच खरं तर गेल्या 2 वर्षात शिंदे गटाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चालू आहे की लोकांना पैशाची आमिष दाखवायची, लोकांना ठेकेदारीची आमिष दाखवायची आणि करायचं कुठलंच काम नाही आणि येणाऱ्या काळामध्ये तरी त्यांनी यातनं सुधारावं आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ही प्रबोधनं आमिष न देता विकासासाठी कुठेतरी सहकार्य करावं आणि त्यानंतर तुमची सिंधुदुर्ग नाहीतर ही लोक आज आमदारांनी काढली, उद्या लोक तुमची लायकी काढतील आणि त्यामुळे तुम्ही अजूनही सुधारा आणि विकास कामासाठी काय करता येईल हे बघा। आणि ह्या खरं तर एकमेकांना हे दाखवण्यासाठी खरं सत्ता घेण्यासाठी खरं तर संजय अग्रे आणि नितेश राणेंचं काय होतं, खरं तर 2 वर्षापूर्वी एकमेकांना पाण्यात बघत होते, दोघं एकमेकांच्या विरुद्ध तक्रार करत होते। आज नाईलाजाने त्यांना एकत्र व्यासपीठावर बसायला लागले आणि त्यामुळे ही युती काही जास्त दिवस टिकणार नाही आणि लोकांना पण ती आवडणार नाही। म्हणजे निश्चितच महायुतीमध्ये मिठाचा खडा पडला असं वाटतं? नाही, महायुती खरं तर ही महायुती शिवसेनेला कमी करण्याची किंवा शिवसेना संपवण्यासाठी ही युती झालेली आहे आणि निश्चितपणे भारतीय जनता पार्टीने शिंदे गटात असून दे, राष्ट्रवादीला असून दे काही किंमत देत नाही आणि फक्त येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेची मतं खेचण्यासाठी हा प्रयत्न करत होते। म्हणून त्यांना पण लक्षात आलं की शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरेबरोबर सामान्य जनता आणि सामान्य शिवसेने हा उद्धव बाळासाहेब ठाकरेबरोबर आहे आणि त्यामुळे ह्याचा कुठलाही फरक पडला नाही हे सगळ्यांनाच लक्षात आलंय आणि त्यामुळे हळूहळू लोक यांची लायकी काढून ह्यांना सत्तेतनं लोकसभा निवडणूक झाली की ह्यांना सत्तेतनं बाहेर काढतील।